मग आता मुदत ठेवींची ही जी रक्कम होते व्याजाची ती किती आहे आणि किती गायब झालेत? सरळ लोकांना सोप्या भाषेत सांगा. आत्तापर्यंत जर आत्ता आपण सुरुवातीला 2012ला दीर्घ मुदतीसाठी 78.80 कोटी ह्या त्यावेळेस दीर्घ मुदतीसाठी ठेवी ठेवल्या होत्या. 14 वर्षानंतर त्या रकमेची जी व्याज आहे ते साधारणतः 278 कोटी हे नुसतं व्याज आहे आणि मुद्दल पकडून 348 कोटीपेक्षा ती रक्कम जास्त व्हायला गरजेची होती. परंतु त्या 78.80 कोटीचा हिशोब आजही महापालिकेकडे अस्तित्वात नाही आणि त्या उरलेल्या व्याजाच्या जो ताळमेळ असतो तो ताळमेळची जी मेन रजिस्टर आहे ते रजिस्टरच महापालिकेतनं हे गायब झालेलं आहे. हा झाला एक विषय. दुसरं, आत्तापर्यंत त्यांनी ज्या अल्प काळासाठी आणि दीर्घ काळासाठी ज्या मुदत ठेवी त्यांनी ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये कमीत कमी 1000 कोटी रुपयाचा हा अनियमितता असं म्हणू आपण ही लेखा विभागाला किंवा जे ऑडिट जे आहे फायनल ऑडिट जे असतं त्याच्यामध्ये मोठी अनियमितता आढळल्याचं दिसून आलेलं आहे.